नमस्कार मंडळी. छोटी छोटी आणि अशी ताजी वांगी बघून आली ना मसाले वांग्याची आठवण. आजची रेसिपी आपली हीच आहे, मसाल्याची वांगे. पण यात कुठलाही मसाला नाही, ना कांदा खोबऱ्याचं वाटण, ना शेंगदाण्याचं. चला मग ही रेसिपी सुरू करूया. अगदी साधी, सोपी आणि कमीत कमी साहित्य वापरून. इथे मी पावशेर इतके हे छोटे वांगे घेतले. याला मी याचे वरचे देठं कापून घेतले आणि वरच्या कडासुद्धा, कारण यामध्ये कधी कधी किडे असतात. आता या वांग्यांना आपण असे 4 भागांमध्ये कापून घेऊया. तुम्ही बघू शकता मी सगळे वांगे कापून घेतले आणि स्वच्छ पाण्यामध्ये याला धुवून घेतले. तुम्ही हवं असेल तर पाण्यामध्ये मीठ घालून याला 5 मिनिटं ठेवू शकता. आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया. मसाल्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे इतके आले लसूणची पेस्ट घेतली आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा इतकं लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, त्याचसोबत अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा इतकं मीठ तुम्ही चवीप्रमाणे घ्या. आता या मिश्रणामध्ये मी 2 चमचे इतकं टमॅटोचं पेस्ट घातलं आहे, म्हणजे टमॅटोला मिक्सरमध्ये बारीक करून. तुम्ही पाणीऐवजी हे घाला, म्हणजे चव खूप छान येईल. आता हा जो आपला मसाला तयार झाला याला छान एकजीव करा आणि याला आपल्या वांग्यांमध्ये काठोकाठ असं भरून घ्या. तुम्ही बघू शकता सगळे मसाला वांग्यामध्ये छान भरून घेतला आहे. आता याला 5 मिनिटासाठी तुम्ही असंच ठेवा, म्हणजे मसाला याला छान मुरेल. चला मग आता फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये तेल घाला आणि तेल तापलं की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा जरा लाल करून घ्या. आता यामध्ये मी अर्धा चमचा तिखट, चिमूटभर हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला घातला आहे. त्यासोबत चवीप्रमाणे मीठ. रेकॉर्डिंगमध्ये हे रेकॉर्ड झालं नसल्यामुळे मी तुम्हाला हे असं सांगत आहे. आता यामध्ये अर्धा वाटी इतकं टमॅटोचं प्युरी घाला आणि तेल सुटेपर्यंत त्याला छान शिजवून घेऊया. तेल सुटलं की यामध्ये आपली जी भरली वांगी आहे ती घालूया. तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग छान आला. यात कुठलाही मी वरचा मसाला अजून घातलेला नाही. आता आपला जो मसाला उरला त्यात थोडं पाणी घालून तेच आपण या वांग्यामध्ये घालूया, एकजीव करूया आणि 5 मिनिटं वाफ काढून घेऊया. तेलामध्ये जर आपले वांगे शिजले ना तर मसाला आतपर्यंत जातो आणि भाजीला चव खूप छान येते आणि तरीसुद्धा येते. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हलकासा वांग्यांचा रंग बदललेला आहे आणि आपला मसाला आहे तो आणखी लालसर झालेला आहे. छानपैकी याला परतून घ्या आणि यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घाला. रसा जर तुम्हाला पातळ हवा असेल तर पाणी 1.5 ग्लास ठेवा आणि घट्टसर हवा असेल तर 1 ग्लास. छानपैकी याला उकळी फुटून शिजू देऊया. मला जवळजवळ 5 मिनिटे लागली हे वांगे शिजवायला, कारण वांगे तेलात छान शिजलेले होते. तुम्ही बघू शकता वांगे शिजली आहे आणि रसा घट्टसुद्धा आलेला आहे. आता यामध्ये गॅस बंद करून घाला थोडासा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. चला मग भाजी झाली तयार. आहे ना झटपट, चवीला पण उत्तम आहे. ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खूप छान लागते. तुम्ही टिफिनसाठी हे करून बघा किंवा पाहुणे मंडळी आली आणि कमी वेळ असेल तर ही अगदी झटपट होते. चला मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.